महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि काँग्रेस आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेसनं जे आहे ते मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केलं आणि एकूणच आघाडीमध्ये लढल्यामुळे हे सगळे यश जे आहे ते त्यांना प्राप्त झाले आणि महापौर त्यांचा बसेल असा विश्वास सातत्यानं शिवसेना उभाटा गट जे आहे ते विश्वास व्यक्त करताना पाहायला मिळतं. आपल्यासोबत परभणीचे आमदार राहुल पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सगळ्यांना प्रतीक्षा आहे की महापौर नेमकं कोण होणार आणि कुणाच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. महापौर हा महाविकास आघाडीचा होणार आहे आणि वास्तविक पाहता शिवसेनेचे नंबर जास्त असल्यामुळं अपेक्षा आमची जास्त आहे. 25 नगरसेवक आमचे मशाल सिम्बॉलवर निवडून आलेले आहेत आणि मला वाटतं काँग्रेस पार्टीचे 12 नगरसेवक निवडून आलेले आहेत. क्लिअर मेजॉरिटी आम्हाला मिळाली असल्यामुळं आणि शेवटी वरिष्ठ स्तरावर ही चर्चा चालू आहे आणि महापौर पद अपेक्षा आम्हाला असं आहे की आमच्या पक्षाला महापौर पद मिळालं पाहिजे. काँग्रेसचे जे जिल्हा पक्ष निरीक्षक आहेत सचिन नाईक, त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की आम्ही पण दावा करतोय महापौर पदावर. तर मग कशा पद्धतीने हे सगळं? गावामध्ये शेवटी आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढलेलो आहोत. अपेक्षा सगळ्यांचीच असती, पण शेवटी उमेदवार कोणाचे किती निवडून आलेले आहेत. इथं आमदार मी आहे, खासदार इथं आमच्याच पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे आमची ताकद जास्त असल्यामुळे निश्चित प्रमाणात अपेक्षा जरी असली तर नंबरच्या गणतीप्रमाणे आमचे जास्त नगरसेवक असल्यामुळं नॅचरली आम्हालाच महापौरपद मिळणार आहे. असं सगळं असताना काँग्रेस आणि शिवसेनेच्या कुठं बैठका होताना किंवा चर्चा होताना दिसत नाहीये. म्हणजे काँग्रेस दावा करते असं हे हे सत्य आहे का? म्हणजे नाही, काँग्रेस असा दावा करत नाहीये. आता त्यांचे नेते म्हणले असतील, शेवटी अपेक्षा असते प्रत्येकांची की आम्हाला आमच्याकडे सुद्धा काही गटामध्ये सिनियर नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना वाटतं की अनुभवाच्या जोरावर आम्हाला महापालिका चालवण्याचा त्या नगरसेवकांना जास्त अनुभव आहे, असं त्यांचं मत असतं. त्यांनी मत व्यक्त केलं, पण तसं वास्तविक पाहता तर महापौर शिवसेनेचाच होणार, यामध्ये कसल्या प्रकारचं दुमत नाहीये. पण वरिष्ठ स्तरावर चर्चा चालू आहे. आम्ही एकत्र होऊन ही निवडणूक लढवलेली आहे. शेवटी सेक्युलर मताचं विभाजन झालं नाही पाहिजे म्हणून काँग्रेस आणि शिवसेना उभाटा पक्षांनी ही निवडणूक एक दिलानं लढून आज मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात एकमेव अशी महानगरपालिका आहे जिथं आमची सत्ता आज येणार आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि ही तर सुरुवात आहे. पुढं आगे आगे देखो अब होता है क्या. तिकडे चंद्रपूरमध्ये पाठिंबा असेल का? शिवसेना उभाटा गटाचा देतील का? म्हणजे निश्चित दिला जाईल ना पाठिंबा. वरिष्ठ स्तरावर जी चर्चा होईल, पण मला जेवढं राजकारण कळतं, जर महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो असेल तर एकमेकाचं सहकार्य निवडणुकीनंतर सुद्धा राहायला पाहिजे आणि आमच्या अशाच प्रकारची महाविकास आघाडी 5 वर्ष महानगरपालिकेत चालेल आणि एक चांगलं उत्कृष्ट काम कसं केलं जातं हातात हात घालून हे आम्ही सर्व पक्षांना दाखवू. तुमचं काँग्रेसच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी वगैरे बोलणं झालंय का? म्हणजे असं पॉझिटिव्ह काही चर्चा वगैरे झाली आहे का? महापौर कोणाचं बसणार या अनुषंगानं? प्रदेशाध्यक्षांची माझी 2 वर टेलिफोनिक चर्चा झालेली आहे आणि ते सुद्धा सकारात्मक आहेत आणि जसे जसे आता म्हणजे दिवस जवळ येतील. आता काय झालं, एकदम महानगरपालिका झाली की आमच्या जिल्हा परिषद लागल्या आणि जिल्हा परिषदची सुद्धा लवकरच 5 तारखेलाच मतदान आहे. त्याआधी महापौर सुद्धा बसणार आहे. 1-2 दिवसामध्ये आमच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होतील आणि त्यामध्ये सगळं सॉर्ट आउट होईल. महापौर उभाटातच बसणार हे निश्चित आहे थोडक्यात. 100% महापौर उभाटा गटाचाच बसेल, आमच्याच पक्षाचा, ही मला अपेक्षा आहे. शेवटी मी आमदार आहे, माझ्या नेतृत्वाखाली महानगरपालिका लढलेली आहे, पण आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करू. काँग्रेसच्या वाट्याला काय जाऊ शकेल मग महापालिकेमध्ये? महापालिकेमध्ये आता खूप मोठे पदं पण आहेत आणि सर्वांना मिळून एक चांगलं सत्ता कशी स्थापन करता येईल आणि या महानगरपालिकेचा गाडा कसा ओढता येईल. कारण परभणी महानगरपालिका मध्ये सत्ता चालवणं किंवा महानगरपालिका व्यवस्थित सुरळीत चालवणं ही सुद्धा एक तारेवरची कसरत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत भुमरे, ते म्हणतायत की आमचाच महापौर बसेल. सातत्यानं असं पत्रकार परिषदमध्ये सुद्धा ते बोलले. म्हणजे काय, कुठला हा कॉन्फिडन्स असेल? काय वेगळं काही खेळी सुरू आहे? त्यांनी किती निवडणुका लढल्यात आणि किती जिंकल्यात आणि त्यांना काय अनुभव मला माहीत नाही. ते खूप मोठे नेते आहेत. सारखं ते अशा या तुमच्या मीडिया समोरच बोलत असतात, त्यामुळे त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती काय, त्यांच्या पक्षाने किती जागा लढलेल्या आहेत, त्यापेक्षा विजय किती झाले, क्लिअर मेजॉरिटी काय म्हणली जाते, क्लिअर मेजॉरिटीला किती नगरसेवक लागतात, याचा त्यांनी आधी अभ्यास करावा. त्यानंतर अशा प्रकारचे विधानं तुमच्या चॅनल समोर दिले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्हा परिषदेवर मागच्या वेळेस राष्ट्रवादीची सत्ता राहिली. आता तुम्ही काँग्रेस आणि तुमची आतापर्यंत तरी आघाडी झालेली नाही आहे. स्वबळ तुम्ही आजमावताय.
कुठपर्यंत यश प्राप्त होईल आणि कशी लढत असणार आहे सर? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जल्लोष आहे, वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि त्याचा लाभ निश्चितच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये होईल आणि एक चांगली कामगिरी आमचा पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये करून दाखवेल. मनपामध्ये काँग्रेसची आणि शिवसेनेची आघाडी झाली, पण तिकडं तसं चित्र दिसत नाही. ते वंचित आणि रासप बरोबर गेलेत. आघाडीची काही बोलणी वगैरे चालू आहे, होऊ शकेल? आता आघाडीची मला वाटत नाही आता आघाडी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.